गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई यांच्याही चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। आपल्या चिंतन मालिकेच्या दुसऱ्या आचार्या पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। सद्गुरूंच्या कृपेने आपण सर्वजण विवेक चूडामणी या अत्यंत उत्कृष्ट अशा ग्रंथाच्या चिंतनासाठी जमलेलो आहोत। मी स्वतः बऱ्याच मोठ्या खंडानंतर या विवेक चूडामणीच्या अभ्यासात सहभागी होतोय।
भारतातला प्रवास, व्यस्तता याच्यामुळे बराच खंड पडला. पण मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या सर्वांचा अभ्यास बराच पुढे आलेला आहे. मागील वेळेला श्लोक क्रमांक 388 इथपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे. आता मी जेव्हा अभ्यासात सहभागी होतो तेव्हा श्लोक क्रमांक 365 पर्यंत विचार पूर्ण झाला होता. म्हणजे एक साधारण त्याच्यानंतर काय म्हणूया 22-23 श्लोकांचा एक सविस्तर विचार अभ्यास आपल्या सर्वांचा करून झालेला आहे. माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे या श्लोकांच्या वैयक्तिक श्लोकांचा तर विचार करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण अभ्यास झालेला आहे. पण त्याच्या एक गटाकडे पुन्हा एकदा एक दृष्टिक्षेप आपण टाकूया, उजळणीचा भाग म्हणून. आणि मी नेहमीच सांगतो की विषय प्रवेशासाठी पण ही उजळणी खूप महत्त्वाची असते. म्हणजे काही जणांचा काही अभ्यास राहून गेला असेल, काही गोष्टी विस्मरणात गेल्या असतील, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या ग्रंथाचा जो अधिकारी सांगितलेला आहे, आणि सांगितलेला आहे म्हणण्यापेक्षाही या श्लोकांचा अभ्यास करताना या ग्रंथाचा अधिकारी कोण असावा, कसा असावा, याचा जो एक अंदाज मला येतो, म्हणजे आला पाहिजे, त्या दृष्टीने सुद्धा ही उजळणी महत्त्वाची असते. कारण जर तो अधिकार मला प्राप्त नसेल तर याचा अर्थ असा होतो की हे ग्रंथ, हा जो ग्रंथ आहे आचार्यांचा, त्याचं जे फल आहे, विशेषतः सध्या ज्या श्लोकांच्या गटांचा आपला अभ्यास सुरू आहे, निर्विकल्प समाधी, ते फल मला प्राप्त होणार नाही, असा त्याचा सरळ अर्थ आहे. त्यालाच अधिकारी असं म्हणतात. मग हे काही आपल्याला नाउमेद करण्यासाठी किंवा नाउमेद यातनं व्हायचं नाही आहे. तर यातनं आपल्याला काय शिकायचं आहे, तर हे फल जर मला प्राप्त व्हायचं असेल तर तो अधिकार मला प्राप्त करणं भाग आहे, हे याच्यातनं आपल्याला शिकायचं. आणि या दृष्टीने एक दृष्टिक्षेप पुन्हा एकदा टाकूया या श्लोकांकडे, कारण खूपच अगदी गाभा म्हणूया या ग्रंथाचा. कारण फलरूप सगळे हे श्लोक आहेत. ज्या करता याचीसाठी केला होता अट्टाहास, कशाचा? विवेक चूडामणीच्या अभ्यासाचा. ते सर्व श्लोक आहेत खरं. आता समाधी निरूपण, मगाशीच म्हणालो मी की समाधीचं वर्णन सुरू आहे. समाधी निरूपण या विषयाचं विवेचन आचार्यांनी श्लोक क्रमांक 373 पर्यंत केलेला आहे. सर्व संशय निवारक, महाफल देणारा, अज्ञानाचा समूळ नाश करणारा एकमेव निर्विकल्प समाधीच आहे, असं निस्संदिग्ध प्रतिपादन आचार्य करीत आहेत. पुन्हा एकदा, समाधी हा संस्कृतमध्ये पुल्लिंगी शब्द आहे, म्हणून ही वाक्यरचना अशी केली. कारण आपल्याला समाधी लागली असं आपण मराठीत बोलतो, स्त्रीलिंगी शब्द म्हणून वापरतो, पण संस्कृतमध्ये तो पुल्लिंगी शब्द आहे. आत्तापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल अनेक श्लोकांच्या अभ्यासातून. पण अज्ञानाचा जर समूळ नाश व्हायचा असेल, त्या आवरण दोषाची निवृत्ती व्हायची असेल, तर एकमेव साधन निर्विकल्प समाधी आहे, असं निस्संदिग्ध प्रतिपादन आहे आचार्यांचं. आणि तो निर्विकल्प समाधी साधण्यासाठी ज्या साधनाचं प्रतिपादन आचार्य करीत आहेत, ते साधन कोणतं आहे? झाला आपल्या सर्वांचा अभ्यास. वाणीचं मौन, अनावश्यक संग्रहाचा त्याग. आता अनावश्यक शब्द जो आहे ना, तो आपण घालून घ्यायचा. नेहमीच आपण बघतोय की या ग्रंथाचं तत्वज्ञान जे आहे ते संन्याशासाठी सर्व संग परित्याग ज्यांनी केलेला आहे त्याच्यासाठी आहे. पण प्रापंचिक म्हणून माझ्यासाठी काय आहे? अनावश्यक संग्रहाचा त्याग. अनावश्यक.
आवश्यक गोष्टी असणारच आहे, कारण मी प्रापंचिक आहे, सांसारिक आहे. पण सर्व प्रकारच्या कामनांचा त्याग, आणि सर्वात महत्वाचा आचार्य बोलतात आहे एकांतवास. का बरं एकांतवास? कारण त्या एकांतवासामध्ये दम साधण्याचे फार सुंदर संधी आपल्याला प्राप्त होते. दम म्हणजे आपल्याला माहिती आहे इंद्रियांचं नियंत्रण म्हणजे दम. आता मी जर एकांतवासातच असेन तर इंद्रियांना त्यांचे विषयच मिळणार नाहीत. त्यामुळे आपोआपच दम साधला जाणार आहे. आणि तो दम मला अनुक्रमे शम साधून देतो. अगदी एकांतात गेल्या गेल्या की मनुष्य काय म्हणूया विरक्त होत नसतो. पण इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाईवरी नये म्हण तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, फार सुंदर अभंग आहे. अनेक वेळा तो येतोच बोलण्यामध्ये. क्षय म्हणजे डिके शुद्ध मराठीत. हळूहळू इंद्रियांचा जय मात्र तो साधण्यासाठी एकांत. जो श्री गुरुचा अनुग्रहितू तेणे सेवावा एकांतू तेथ चिंतावा गुणातीतू परमपुरुष जो. विवेक सिंधुकार बोलतात. मुकुंदराज फार सुंदर उभी आहे. कारण का आपल्यापैकी बहुतेकांना ती लागू पडते. कारण त्याच्यात काय म्हटलंय, जो श्री गुरुचा अनुग्रहितू म्हणजे ज्यांनी विधिवत अनुग्रह घेतलेला आहे सद्गुरूंकडून, त्याने काय करावा, तेने सेवावा एकांतू. त्यांनी एकांताचा स्वीकार करावा. पुन्हा आपण प्रापंचिक आहोत, काही गलबला, काही निवळ, ऐसा पंथित जावा काळ, समर्थ म्हणतात. म्हणजे आपल्यासाठी ती ओवी आहे एकांताचा अर्थ लावताना. एकांताचे अनेक अर्थ आहे, आपल्याला आत्ता तो इतका वेळ नाही आहे. पण एकांत म्हणजे देहानी किंवा शरीराने कमावलेलाच एकांत असा त्याचा अर्थ होत नाही. तो तो होतोच. जसं वस्तुत्याग आणि संगत्याग हे त्यागाचे दोन प्रकार आपण नेहमी शिकतो, तसंच एकांताच आहे. मला जो एकांत शिकायचा आहे तो दृग्दृश्य विवेकाच्या एका श्लोकामध्ये फार सुंदर येतो. पुन्हा विचार करायला त्याचा वेळ नाही, पण उल्लेख करून जातो जाता जाता. काय, उपेक्ष नाम रूपे द्वे सच्चिदानंद तत्परहा समाधीम सर्वदा कुर्यात हृदय वा अथवा बही. काय सुंदर श्लोक आहे बघा. ह्याला म्हणायचं एकांत. उपेक्ष नाम रूपे द्वे, सुरू आहे व्यवहार, सुरू आहे प्रपंच सुरू आहे, पण उपेक्ष नाम रूपे द्वे सच्चिदानंद तत्पर. असो, फार विचार करायला त्याचा वेळ नाही, पण जाता जाता प्रापंचिकाचा एकांत कसा असतो हे सांगण्यासाठी त्या श्लोकाचा उल्लेख. एकांत स्वीकारला पाहिजे, चित्त समाहित ठेवण्याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. कोणी, जो श्री गुरुचा अनुग्रहितू. सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर केवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. मगाशीच मी विषय मांडला अधिकार. आणि मग एकांत स्वीकारून काय करायचं, व्हॉट्सॲप 24/7 उपलब्ध असलेलं व्हॉट्सॲप नाही, त्याने चित्त समाहित ठेवण्याचा अभ्यास करायचा आहे. अहंग्रह ध्यानाने आपल्या अंतःकरण वृत्तीच्या लीनतेचा अभ्यास करायचा आहे. आणि जो गुणातीत आहे असा तो परमपुरुष, त्याच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी आपली वृत्ती एकाग्र करण्याचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याला म्हणतात एकांत. आणि असा एकांताचा अभ्यास दृग्दृश्य विवेकमधला श्लोक मला सांगतो आहे, हृदये अथवा बहिही. हृदयातही करता येतो, बाहेरही करता येतो. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं, उपेक्ष नाम रूपे द्वे. आणि त्याहून महत्वाचं सच्चिदानंद तत्परा. मी इतका अखंड इंद्रिय पातळीवर माझं जीवन जगतो की व्यवहार सुरू असताना तर सोडूनच द्या, पण देवघरात बसून दार बंद करून पहाटे 4-5 वाजता उठून सुद्धा मला समाधीचा अभ्यास नीट जमत नाही, ही माझी अवस्था आहे. अधिकार.
आणि आचार्य म्हणतात की असं न केल्यास काय होतं, तर वृत्तीचा जो संबंध आहे तो अखंड अनात्म पदार्थांशीच होणार आहे. अगदी स्वाभाविक आहे. कारण आत्म जर त्यांनी सोडलं, साधा विचार आहे, कारण आत्म एकच आहे फक्त, अनात्म अनेक आहेत. आत्म एकच आहे. आणि आत्म जर सोडलं तर दुसरं काय आहे? अनात्म. आचार्यांनी यादी दिली आहे, देह, प्राण, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी. पण विचार केला तर आपण असं एक प्रापंचिक म्हणून का होईना, पण आपण देह, प्राण, मन, बुद्धी, इंद्रिय ह्यांच्या राहतो का हो आपण विचारामध्ये, साध्या भाषेत? नाही. मग परमपूज्य काकांनी फार सुंदर त्याचं वर्गीकरण आपल्याला करून दिलं आहे. काय? व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती. फारच सुंदर वर्गीकरण आहे ते. कारण विचार केला ना, तर ह्या चार भोवतीच अखंड आपलं चित्त भिरभिरत असतं दिवसभर. सकाळी उठल्यापासून माझ्या मनात पहिला विचार येतो, तो कुठल्या तरी व्यक्तीचा असतो, नाही तो वस्तूचा असतो, नाही तर घटनेचा असतो, नाही तर परिस्थितीचा असतो. आणि त्याच्या मुळाशी अर्थात देह, प्राण, इंद्रिय, मनबुद्धी हेच आहे. आणि यांनी अनर्थाची प्राप्ती होते. पण एकांतवासामुळे काय होतं, तर त्या साधलेल्या एकांतवासामुळे अनात्म या सर्व ज्या उपाधी आहे, ज्यांची आपण आत्ता यादी बघितली, त्याच्याशी जी माझी चित्तवृत्ती तदाकार झालेली आहे, त्याच्यापासून मला दूर होता येतं, त्याचं निवृत्ती करता येते. हे कशामुळे साधतं? तर एकांतवासामुळे साधतं. आणि मग अशा त्या योग्याला म्हणूया, त्या साधकाला म्हणूया, सर्व काळ आत्मानंदाच्या अनुभूतीची प्राप्ती होते, असं आचार्य म्हणतात. आणि असा जो ज्ञानी असतो, त्याचं वर्णन माऊली करते 13व्या अध्यायामध्ये. अप्रतिम ओवी आहे, माझी तर फार आवडती ओवी आहे. बहु एकांतावरी प्रीती. माऊलींची सुरुवातच आहे एकांतावरूनच, मला ती आठवली. बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदांची खंती, जाण मनुष्याकारे मूर्ती, ज्ञानाची तो. सुंदर होऊया बा माऊलींची. ठीक आहे, हे ज्ञानाचं लक्षण म्हणून माऊली सांगते तिथे की बहु एकांतावरी प्रीती. पण मगाशीच मी सुरुवातीला बोललो, अधिकार. स्वतःच्या अंतःकरणाचा असा अभ्यास करायचा. काय? मला मनापासून आवडतो का हो एकांत? मला मनापासून जनपदांची खंती आहे का? मग निदान मी त्या ज्ञानाच्या मार्गावर कुठेतरी उभा आहे, असं ठरू शकतं. पण मला एखाद्या वेळेस सहज प्राप्त झाला एकांत, तर तो सुद्धा मी घालवण्याचा प्रयत्नच मी करत असेन. ते म्हणतात ना, भिंती खायला उठणं, 10 जणांना फोन करणं, टी व्ही पाहणं, व्हॉट्सॲप, इंटरनेट, इंस्टाग्राम इत्यादी इत्यादी, यादी फार मोठी आहे. आणि तरी मी स्वतःला ज्ञानी समजतोच. ध्यानाचे लक्षण जर माऊली करत असेल, आणि सिद्धाचं जे लक्षण ते जर साधकाचं साधन असेल, तर कुठेतरी या मार्गावरती मी असायला हवं का नको? नाही तर विवेक चूडामणीचा अधिकारी मी कधीच होणार नाही. हा आपला विषय सुरू आहे. कारण त्या ज्ञानाची बहु एकांतावरी प्रीती, नुसती प्रीती नाही, बहु प्रीती आहे त्याची एकांतावरती. आणि मला एकांत नकोसा वाटतो, खायला उठतो, बेचैन होतो मी. किती प्रचंड तफावत आहे. आणि पुढे या समाधीचं निरूपण करताना आचार्यांना वैराग्य निरूपण करावं असं वाटलं. हा विचार करायला पाहिजे ना आपण, की समाधीचं एवढं सुंदर वर्णन सुरू आहे, सगळं निर्विकल्प समाधी वगैरे वगैरे, आणि अचानक वैराग्य निरूपण. हो, पण आचार्यांना ते करावंसं वाटलं, याच्यावरून पारमार्थिक साधकांनी वैराग्याचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तो अधिकार शब्द ना खूप महत्वाचा आहे. हे सर्व न करता जेव्हा डॉक्टर काका जसं म्हणतात की जाऊन जेठा मारून बसतो आपण, तेव्हा ध्यान तर खूपच दूरची गोष्ट राहिली हो. समाधीचा तर विषय सोडून द्या, साधन नामस्मरणात तरी लक्ष लागतं का, की जे सालंबन साधन आहे. निरालंब साधनाची तर गोष्टच नको करायला. कारण अधिकार प्राप्त न करता मी थेट साधनेला हात घालतो.
म्हणून आचार्य पुन्हा एकदा आठवण करून देतात आहे काय वैराग्य निरूपण. श्लोक 374 ते 379 पर्यंत हे विवेचन आलेलं आहे. आपण श्लोकांचे गड बघतोय उजळणीच्या रूपाने. आणि आचार्य तर पुढे एवढं म्हणतात की वैराग्य आणि ब्रह्मज्ञान हे मुक्तीच्या शिखरावर पोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्ष्याचे जणू काही दोन पंख आहेत. म्हटलं की नाही आपल्या सर्वांचा अभ्यास झालाय, माझाच नाही झालेला. दोन्ही महत्वाचे आहे कारण एका पंखाने उडता येत नाही. म्हणून तर माऊली सुद्धा म्हणते काय वैराग्य वाचुनिकही ज्ञानासी तगणेची नाही. तगणेची नाही, ज्ञान नाहीच राहू शकत वैराग्य वाचून. आणि आचार्य तर म्हणतात की तीव्र वैराग्यवान पुरुषाला अत्यंत वैराग्यवत असा शब्द आहे तो. जो तीव्र वैराग्यवान पुरुष साधक त्यालाच समाधीचा लाभ होऊन काय होतं त्याचं अविद्या बंधन नष्ट होऊन आत्मानंदाचा अनुभव त्याला प्राप्त होतो. याचा अर्थ असा आहे की तीव्र वैराग्य नसल्यास हा लाभ होत नाही हे सांगणं सुरू आहे. कारण नाही तर काय आहे, हे सगळं वर्णन छान आपण मांडवलं होतो, पट्ट आपल्याकडं न पटण्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्ये. पण नेमका मार्मिकता निसटून जाते काय. तीव्र वैराग्य नसेल तर समाधीचा लाभ नाही, आत्मानंदाचा लाभ नाही, अविद्येचं बंधन नष्ट होणार नाही. आणि हे सर्व पारमार्थिक म्हणून या सर्व गोष्टी जर माझ्या ध्येय असतील तर माझ्यासाठी साधन काय आहे, तीव्र वैराग्य हेच आहे. हे जेवढ्या लवकर माझ्या लक्षात येईल आणि जेवढ्या प्रामाणिकपणे मी ते काय म्हणूया वैराग्य संपन्न होण्याचा प्रयत्न करेन तेवढी लवकर प्रगती आहे परमार्थामध्ये. साधं गणित आहे. आणि पुढे श्लोक क्रमांक 380 ते 84 ध्यानविधी. ध्यानविधी म्हणजे समाधी साधण्याच्या प्रक्रियेचं विवेचन आचार्य करतात आहेत. ध्यानविधी म्हणजे समाधीची प्रक्रिया, धारणा ध्यान समाधी माहिती आहे आपल्याला. आणि विशेषतः ज्ञानमार्गाने चिंतनरूप समाधीचा म्हणजेच अहंग्रह ध्यानाचा अभ्यास करणारे जे साधक त्या सर्वांसाठी खरं विचार केल्यानं हे सर्व जे श्लोक आहे ना अत्यंत मौलिक मार्गदर्शन करतात. कारण मी जेव्हा ध्यानाच्या अभ्यासाला बसतो समाधीच्या अभ्यासाला बसतो तेव्हा माझ्या चिंतनाचं स्वरूप काय असलं पाहिजे याचं उत्कृष्ट मार्गदर्शन आचार्यांनी केलेलं आहे. म्हणून मी अगदी सुरुवातीला प्रस्तावनेतच बोललो की हे वाचल्यानंतरच जाणवतं की या ग्रंथाचा अधिकारी काही वेगळाच आहे. कारण हे जर वैराग्य ही जर विरक्ती माझ्याजवळ नसेल तर इतकं एकाग्रतेने एका विषयाचं म्हणजेच आत्मस्वरूपाचं चिंतन मी करूच शकणार नाही. आणि या ध्यान प्रक्रियेचा हा जो भाग आहे त्याच्या सुरुवातीच्या श्लोकांचा अभ्यास जो आहे तो मागील सत्रात झालेलाच आहे. पुढे 385 ते 398 पर्यंत आत्मदृष्टी या विषयाचं विवेचन आलेलं आहे. आत्मदृष्टी. आता विषयाचं नाव जरी आत्मदृष्टी असलं तरी तो त्या ध्यान प्रक्रियेचाच भाग आहे. विषय तो सुरू आहे खरं विचार केला तर. पण विशेषतः आत्मदृष्टी याचं विवेचन त्या विषयात आहे. पण प्रक्रिया ध्यानाचीच आचार्य समजावून सांगतात आहेत. आणि तोच गट आपला सुरू आहे. आणि याच गटातील पुढचा श्लोक म्हणजे 389 क्रमांकाचा श्लोक आजच्या आपल्या अभ्यासासाठी आपल्या समोर आहे. त्याच्याकडे आता वळूया. मला वाटतं
या उजळणीच्या माध्यमातून एक छान विषय प्रवेशाला आपल्याला मदत झाली असेल, एक मनोभूमिका मनोरचना आपली तयार झाली असेल. श्लोक वाचतो मी. यत्र भ्रांत्या कल्पितं यद्विवेके तन्मात्रं नैव तस्मात् विभिन्नम भ्रांतेर्नाशे भ्रांतिदृष्टा हि तत्वम रज्जुस्तद्वत् विश्वमात्मस्वरूपम. 389 क्रमांकाचा श्लोक आजच्या अभ्यासाचा. छान श्लोक आहे, कारण मी जसं म्हणालो की ध्यानाची प्रक्रिया, चिंतन चिंतन कसं करायचं असतं, काय डोळे मिटून बसल्यानंतर बाह्यविषय तर आता आपण बाजूलाच टाकलेले आहे, गृहीत धरलेलंच आहे. वैराग्य संपन्न मी आहे, गृहीत धरलेलं आहे. अधिकार संपन्न मी आहे, गृहीत धरलेला आहे. पण आता नेमकी प्रक्रिया काय आहे ध्यानाची, त्या श्लोकामध्ये छान आपल्या समोर येत आहे. यत्र भ्रांत्या, त्याचं पदच्छेदासह वाचतो, यत्र भ्रांत्या कल्पितम तद्विवेके तत् तन्मात्रम न एव तस्मात् विभिन्नम. भ्रांते नाशे भ्रांती दृष्टा हि तत्वम रज्जु तद्वत विश्वम आत्मस्वरूपम. अर्थ दिलेला आहे की जी गोष्ट ज्या अधिष्ठानावर, थोडंसं गुंतागुंतीची शब्दरचना आहे, लक्षपूर्वक आपण ऐकूया वाचूया तर समजेल. जी गोष्ट ज्या अधिष्ठानावर अधिष्ठानाच्या अज्ञानाने आरोपित केलेली असते, मी कंसातले शब्द पण अर्थामध्येच घेतोय तरच छान याचा अन्वय लागणार आहे आपल्याला. पुन्हा एकदा, जी गोष्ट ज्या अधिष्ठानावर, त्याच अधिष्ठानाच्या म्हणूया अज्ञानाने आरोपित केलेली असते, ती गोष्ट त्या अधिष्ठानाचा अध्यस्थाहून पृथक साक्षात्कार झाला असता त्या अधिष्ठानाहून ती वेगळी नसते. च च म्हटलेलं आहे. तर त्या अधिष्ठान रूपच असते. गुंतागुंतीचं वाक्य झालं, कारण शास्त्राचा सिद्धांत आहे. उदाहरण पुढे दृष्टांत दिलेला आहे की ज्याप्रमाणे रज्जूवर भासलेल्या सर्पाच्या भ्रांतीची अधिष्ठानभूत रज्जूच्या साक्षात्काराने निवृत्ती झाली असता भ्रमाने दृष्टीस पडलेले सर्पस्वरूप हे अधिष्ठानभूत हे रज्जू स्वरूपच भासते, अधिष्ठानाहून वेगळे दिसत नाही. त्याप्रमाणे पहिले काय झालं, सिद्धांत झाला, मग काय झालं, दृष्टांत झाला. आता त्याप्रमाणे म्हणजे त्याचं काय आहे शुद्ध मराठीत अप्लिकेशन, इम्प्लिकेशन काय आहे, त्याप्रमाणे आत्मस्वरूपी कल्पित केलेले विश्व हे अधिष्ठान ब्रह्म एकच आहे असा साक्षात्कार होऊन भ्रमनिवृत्त झाला असता आत्मस्वरूपच आहे म्हणजे विश्वभान अविद्या कार्य आहे आणि आत्मैकत्व भान हे वास्तविक आहे. आत्मस्वरूपम या एका शब्दावरती एवढं विवेचन त्यांनी केलं आहे. काय, विश्व ज्याचं अधिष्ठान ब्रह्म आहे असा जर साक्षात्कार होऊन तो भ्रम निवृत्त झाला तर ते आत्मस्वरूपच आहे हे लक्षात येतं. याचं कारण विश्वभान हे अविद्या कार्य आहे आणि आत्मिकत्व भान हे वास्तविक आहे. थोडक्यात काय सांगणं सुरू आहे या श्लोकामध्ये की विश्वभान जे आहे, साध्या भाषेमध्ये आपण बोलूया, या जगताचं जे भान आहे, जगताचं जे मला होणारं ज्ञान आहे, हे आत्मस्वरूपाहून पृथक नसून आत्मस्वरूपच आहे. हा विषय सुरू आहे. व भासलेला जो भास मिथ्या आहे हे रज्जू सर्पाच्या दृष्टांताने या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. काय विषय सुरू आहे, मगाशीच म्हणालो मी, आत्मदृष्टी कशी असते, कसं चिंतन करायचं असतं. कारण हीच ती जागा आहे जिथे परमपूज्य काका सांगतात, जी गोष्ट सातत्याने त्याचं महात्म्य आपल्याला जाणवतं, पटतं, उमजतं. काय, विचार हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. कारण इतर केलेले सगळे विचार हे अविचार जर असतील म्हणजे आहे शास्त्राच्या दृष्टीने
तर त्याचा मुकाबला अशा आपल्याला शास्त्रीय विचारांनीच करावा लागणार आहे. आणि म्हणून मी मगाशी शब्द वापरले की ध्यानाच्या अंगाने जाणारं जे साधन आहे, चिंतनरूप जो समाधीचा अभ्यास आहे, ज्याला अहंग्रह ध्यान असं म्हणतात, त्याचं स्वरूप विशद करून आचार्य सांगतात आहेत. करण्याचा अधिकारी वेगळा आहे, साधन चतुष्टय संपन्न आहे. आता ह्या श्लोकाचा जर आपण अधिक विचार केला, समजून घेण्याचा जर प्रयत्न केला, तर काय सांगणं सुरू आहे नेमका? तर सर्वप्रथम जो अध्यस्त पदार्थ असतो, अगदी शांतपणे हळू आपण समजून घेऊया. कारण या भाषेची अशी आपल्याला सवय नसते, म्हणून ते गुंतागुंतीचं वाटतं. ज्यांना समजलं असेल ते भाग्यवान आहे, त्यांचा अभ्यास छान आहे असं म्हणू शकतो. पण वक्त्याला सर्वच लोकांचा विचार करावा लागत असल्यामुळे आपण शांतपणे पुन्हा एकदा समजून घेऊया की अध्यस्त पदार्थाला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र सत्ता नाही. अध्यस्त म्हणजेच कल्पित पदार्थाची जी निवृत्ती असते ती अधिष्ठान रूपच असते. या औपनिषदिक सिद्धांताचं आचार्य या श्लोकामध्ये वर्णन करतात आहे. काय म्हणालो मी? अध्यस्त पदार्थाला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र सत्ता नाही. आणि तो जो अध्यस्त पदार्थ, कल्पित पदार्थ, त्याची निवृत्ती जी आहे ती अधिष्ठान रूपच असते. आणि संसार बंध ज्याला म्हणतात, तो ज्ञान निवर्त्य असल्यामुळे अध्यस्त कल्पित असून त्याचं अधिष्ठान ब्रह्म आहे. या संसाराचं अधिष्ठान काय आहे? ब्रह्म आहे. म्हणून तर या संसाराला, जगताला ब्रह्माचं काय म्हणतात? विवर्त म्हणतात. अजून कठीण केलं ना मी? श्लोक कसं वाटलं? कमी कठीण होता असं वाटू शकेल. पण काय आहे, सिद्धांत पहिले सांगायला हवा. आपण समजून घेऊया, त्याच्यासाठी तर वेळ आहे आपल्याकडे. हा जो सिद्धांत आहे, एक रज्जू सर्पाचं, माझ्या नशिबी सर्प आलेला आहे. माझ्या नशिबी म्हणजे काय? माझ्या आजच्या अभ्यासाच्या आपल्या पहिल्या श्लोकातच सर्प सोडण्यात आलेला आहे. गमतीचा विषय, पण तो सर्प खूप कामात येतो आपल्या. कारण अत्यंत प्रसिद्ध वेदांतातला दृष्टांत आहे, आपल्याला माहिती आहे रज्जू सर्पाचा. साध्या भाषेत आपण समजून घेऊया. आत्ता जे सैद्धांतिक बोलणं झालं किंवा या श्लोकामध्ये जो सिद्धांत आचार्य मांडतात आहे, साध्या भाषेत बोलूया. एक वाक्य आहे, आपल्याला सर्प दिसत असला तरी आपण पाहत रज्जूच असतो. आता समजायला एकदम सोपं होईल. सर्प आणि रज्जू सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे. संध्याकाळची वेळ आहे, धड उजेड नाही आहे, धड अंधार नाही आहे. कारण उजेड असता तर रज्जू म्हणजे दोरीचं ज्ञान झालं असतं, अंधार असता तर काहीच दिसलं नसतं. पण ही जी सांज वेळ आहे, त्याचा परिणाम काय झाला? तर मला सर्पाचा भास झाला, सर्पाचं ज्ञान मला झालं. हे सगळ्यांना माहिती आहे. पण आपण सूक्ष्मतेने सिद्धांत काय शिकतोय? सर्प दिसत असला तरी आपण पाहत रज्जूच असतो. कशावरून? साधं गणित आहे. समजा तिथे रज्जूच नसती तर मला सर्पाचा भास झाला असता का? नाही. म्हणजे सर्पाचा भास होण्यासाठी रज्जू काय आहे? त्याला कारणीभूत आहे, हेतुभूत आहे. रज्जूचं ज्ञान मला नाही आहे, मान्य आहे. पण मी पाहत रज्जूच आहे, कारण तिथे आहे रज्जूच. सर्प आहे कुठे? पण मला दिसतो सर्प आहे. त्यालाच भ्रम म्हणतात, त्यालाच कल्पना म्हणतात, त्यालाच अध्यस्त असं म्हणतात. आता ही जी रज्जू आहे, जिला या श्लोकामध्ये अधिष्ठान असं म्हटलेलं आहे, तिची विचार केला तर दोन रूपं असतात, एक सामान्य आणि विशेष. ही दोन रूपं जर आपल्याला छान कळली तर या श्लोकामध्ये जी सैद्धांतिक मांडणी सुरू आहे ती जास्त चांगली समजेल आपल्याला. सामान्य रूप आणि विशेष रूप. जेव्हा मला भ्रम होतो कशाचा?
सर्पाचा मला भ्रम होतो, भास होतो, साध्या भाषेमध्ये मला भास झाला इथे सर्प आहे. तर तो भास कसा होतो माहिती आहे का? पहिले आपल्याला कळतं की इदम, इदम म्हणजे काय? हे काहीतरी आहे, असा पहिले भास होतो आपल्याला. कारण काहीतरी आहेच ना तिथे. काय आहे? रज्जू आहे. कारण मगाशीच बोललो आपण, नाही तर सर्पाचा भ्रम झालाच नसता. म्हणजे भ्रमकाली इदमचं ज्ञान मला पहिले होतं. इदम म्हणजे हे संस्कृतमध्ये झालं इदम म्हणतात, की काहीतरी आहे असं ज्ञान प्रथम होतं. आणि नंतर मला सर्पाचं काय होतं? ज्ञान होतं, म्हणजे ज्याला भ्रम असं म्हणतात. सर्पाचं ज्ञान याला भ्रम म्हणतात. म्हणून तर सर्प अध्यस्त आहे. म्हणजे रज्जूचं जे सामान्य ज्ञान आहे, रज्जूचं सामान्य ज्ञान म्हणजे काय? इथे काहीतरी आहे, हे रज्जूचंच सामान्य ज्ञान आहे मला झालेलं, खरं विचार केला तर. काहीतरी आहे हे ज्ञान होत आहे, काय आहे हे कळत नाहीये, त्यालाच तर विशेष ज्ञान म्हणतात. पण काहीतरी आहे हे रज्जूचं सामान्य ज्ञान जे आहे, ते सर्पज्ञानाशी ऐक्य पावतं. आणि हा साप असं भ्रमज्ञान मला होतं. सामान्य ज्ञान आहे. आता हे झालं काय म्हणूया दृष्टांत. तसं सत असलेलं ब्रह्म तत्व आपल्याला माहिती आहे. सच्चिदानंद, त्याचं वर्णन करण्याची आवश्यकता नाही, आपण सर्व अभ्यासक आहोत. सत नावाचं, सत लक्षणाचं जे ब्रह्मतत्व आहे, ते मला अस्थिरूपाने या सर्व जगाचं, या सर्व जगातल्या नामरूपांचं भ्रमज्ञान करून देण्यास कारण ठरतं. आता आलं असेल लक्षात आपला जो मूळ विषय या श्लोकाचा सुरू आहे. नामरूपाने भरलेले जग आहे. त्या सर्व नामरूपांची गोळाबेरीज कशामध्ये होते? अस्ति, भाती, प्रिय. पाठ आहे आपल्या सगळ्यांना. अस्ति म्हणजे आहे. प्रत्येक गोष्ट, समोरचा लॅपटॉप आहे, टेबल आहे, भिंत आहे, छप्पर आहे, घर आहे, मी आहे. आहे 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 ही जी आहे आहे आहेची जी सामान्य भाषा आहे, कॉमन डिनॉमिनेटर, हे आहे पण जे आहे ते कुठून आलं? ते सतमधून आलेलं आहे. सर्प आहे, त्या सर्पाच्या असण्याला रज्जूचं, आता त्या दृष्टांतपुरती बोलूया, सत पण कारण आहे. त्यामुळे सद्ब्रह्माचं हे अस्थिरूप सर्व नामरूपाचं भ्रमज्ञान मला होतं. आणि हे जे सामान्य ज्ञान आपण शिकतो आहोत, त्याला सामान्य ज्ञान असं आपण म्हटलं. हे सामान्य ज्ञान जे आहे, ते भ्रांती ज्ञानाला विरोधी नसतं, म्हणून तर भ्रांती होते. म्हणजे ते भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाच्या वेळेला सुद्धा प्रतीत होतं ते सामान्य रूप. सर्प रूपाने रज्जूच प्रतीत होते. पण हे मला समजत नाही, ते रज्जूचं सामान्य ज्ञान आहे. ती रज्जू आहे म्हणून सर्पाचा भास आहे. रज्जूच नसती तर सर्पाचा भास झाला नसता. याला म्हणायचं त्या रज्जूचं सामान्य रूप. भ्रांती होते सर्पाची, पण त्या भ्रांती ज्ञानाशी ते अभिन्न राहतं, त्याला विरोध करत नाही. परंतु भ्रांतिकाली काय होतं? आपल्याला रज्जूच्या विशेष रूपाची प्रतीती नसते. कारण नाही तर भ्रांती झालीच नसती. साधं गणित आहे. मला जर रज्जू आहे असं कळलं असतं तर सर्प भासला असता का? नाही. त्याला म्हणायचं विशेष रूप, की ज्या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होत नाही. मला सर्प भासत असताना रज्जूचं ज्ञान होतं का? नाही. मला ही सर्व नामरूप जगातली सत्य वाटत असताना मला ब्रह्मज्ञान होतं का? नाही. परंतु जेव्हा मला त्या रज्जूची प्रतीती होते, म्हणजे त्या रज्जूचं मला ज्ञान होतं, तेव्हा काय होतं? त्या भ्रांतीचाच नाश होतो. म्हणजे रज्जूचं ज्ञान झाले असता सर्पाची भ्रांती, सर्पभ्रांती नाहीशी होते. आणि म्हणून तो सर्प वेगळा मारावा लागत नाही, काठ्या आणाव्या लागत नाही, लोकांना बोलवावं लागत नाही. काय करावं लागतं? विजेरीचा प्रकाश, फक्त प्रकाश टाकला. तो प्रकाश तरी कशासाठी टाकायचा आहे? तर अधिष्ठानाचं ज्ञान, जो आपला मूळ विषय सुरू आहे या श्लोकाचा, की
ज्या अधिष्ठानावर, आता आपल्याला हे छान समजेल, ज्या अधिष्ठानावर, अधिष्ठानाच्या अज्ञानाने, म्हणजे रज्जूवर, रज्जूच्या अज्ञानाने आरोपित केलेला जो सर्प आहे, म्हणजे सर्पाचा भ्रम आहे, तो भ्रम घालवण्याचा उपाय काय आहे? अधिष्ठानाचं ज्ञान हाच आहे, म्हणजे रज्जूचं ज्ञान हाच आहे. म्हणून म्हणतात, म्हणून सिद्धांत काय म्हणला आपण, की अध्यस्थाचं जे अम, एक तर अध्यस्त पदार्थाला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र सत्ता नाही, आणि अध्यस्त किंवा कल्पित पदार्थाची जी निवृत्ती आहे ती अधिष्ठान रूपच, सर्पाची निवृत्ती ही रज्जू रूपच आहे. आणि म्हणून तो सर्प वेगळा मारावा लागत नाही, त्याला हाकलावं लागत नाही. ज्या क्षणी रज्जूचं ज्ञान आहे त्या क्षणी सर्पभ्रांतीची निवृत्ती आहे, सर्पाची निवृत्ती आहे. म्हणून ब्रह्माचं जे सत हे जे रूप आहे ते सामान्य रूप आहे, म्हणून त्याच्यावरती हा विवर्त आहे जगताचा. नामरूपानी भासतंय. मागच्या प्रवचनात उल्लेख झाला, नाम रूप कर्म द्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. त्या सर्पानी त्या रज्जूचाच निर्देश होतो आहे. पण मला हे समजत नाहीये का? कारण मी आत्ता भ्रमकालामध्ये आहे. आणि चित म्हणा, आनंद म्हणा, कुटस्थ, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, स्वगत, स्वजातीय, विजातीय, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंडैक रस, हे सर्व जे आहे ते ब्रह्मतत्वाचं विशेष रूप आहे. त्याचं जेव्हा मला ज्ञान होतं तेव्हा ही विश्वरूप भ्रांती उरतच नाही. आणि नंतर जरी मला ते विश्व दिसत राहिलं, म्हणजेच भासत राहिलं म्हणूया, तरी काय होतं? शेवटचं जे या श्लोकामध्ये शेवटची जी मांडणी आहे की हे विश्व आत्मस्वरूपच आहे, याला काय म्हणायचं? परमपूज्य काका नेहमी आपल्यासमोर जो काय म्हणतात त्याला आदर्श ठेवतात किंवा जे ध्येय म्हणून ठेवतात ते बाध, याला बाध म्हणतात. कारण दृढ मिथ्यात्व निश्चय ही व्याख्या आहे बाधाची. कारण हे विश्व सत्य नाही, हे जग सत्य नाही, मी करता भोगता नाही, मी म्हणजे हा देह नाही, हे सर्व आता मला ज्ञान झालेलं आहे. तरीही जीवनमुक्ताचं वर्णन सुरू आहे. तरीही जेव्हा या जगताकडे तो बघतो तेव्हा त्याला हे जग तर दिसणारच आहे. डोळे उघडल्यानंतर रूप दिसणार आहेत, कान काम करत असलेला ध्वनी ऐकू येणार आहे. ही काय आहेत? ही बंधनं आहेत त्या विषयांची, त्या त्या इंद्रियांवरती. पण आता त्याच्यातलं काय निघून गेलेलं आहे? सत्यत्वाचं विष निघून गेलेलं आहे. विषय व्याळे मिठी निधलिया नुठी ताठी, ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. आता ते निर्विष झालेलं आहे, कारण तो सर्प खरा नाही हे मला कळलेलं आहे. म्हणून रज्जू सर्पापेक्षा या स्थितीचं वर्णन करण्यासाठी मृगजळाचा दृष्टांत जास्त चांगला आहे. कारण हे मृगजळ आहे हे जरी मला कळलं तरी ते दिसत राहतं, तितकंच सत्य दिसतं. अगदी असं वाटतं पाणीच आहे. पण आता मी तसा विचार करत नाही, कारण मला कळलं हे मृगजळ आहे. सामान्य रूपाने ते दिसत राहतं, पण विशेष रूपाचं ज्ञान झालेलं असल्यामुळे आता ते सामान्य रूप जे आहे ते मला त्रास देत नाही. आणि याचा अर्थ असा आहे या श्लोकाची, ही जी दुसरी एक मार्मिकता आहे शेवटी ज्याचं वर्णन आलेलं आहे, की हे रज्जूसारखं तद्वत विश्वम हे आत्मस्वरूपच आहे. कारण विश्वभान म्हणजे आत्मस्वरूपाचं भान न होता जेव्हा मला विश्वाचं भान होतं, सत्यत्वानी होतं विशेषत, तेव्हा ते काय आहे? अविद्या कार्य आहे. आणि अविद्या कार्य याचा काय म्हणूया साध्या भाषेमध्ये अर्थ आहे, माझ्याच मनाची ती निर्मिती आहे. कारण अविद्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माझं मन हेच आहे. अशुद्ध मन विशेषतः. त्याचं वर्णन काही आधीच्या श्लोकांमध्ये येऊन गेलं आहे. रजोगुण तमोगुणांनी मलिन झालेलं विश्वाभान अविद्या कार्य आहे. येरवी संकल्पाची सांज वेळे, नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे, म्हणोनी
अखंडितची परी झावळे, भूत भिन्न ऐसे देखे. माऊली बोलते 9व्या अध्यायामध्ये. अप्रतिम ओवी आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे या श्लोकाचं अगदी साररूप ती ओवी आहे. येरवी संकल्पाची सांज वेळे. संकल्पाची सांज वेळ आहे. त्यांनी काय केलं? नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे. नावेक याचा अर्थ थोडा वेळ, क्षणभर. बुद्धीचे डोळे म्हणजे विवेक. तिमिरे जती, त्याच्यावर अज्ञानाचं पांघरुण घातलं. त्याच्यामुळे काय झालं? म्हणून अखंडितची परी झावळे. भगवंत बोलतात की अरे मी अखंडिक रस आहे. पण होतं काय? भूत भिन्न ऐसे देखे. भूत भिन्न म्हणजे काय? हे सगळे नामरूप, मगाशी आपण जे बोललो ते, हे सगळं नानात्व, हा सगळा भेद. पुन्हा अखंड हे लक्षात ठेवायचं आहे की जीवनमुक्ताला सुद्धा भेद दिसतो, कळतो. नुसता दिसत नाही, कळतो. नाही तर व्यवहारात गडबडच झालीस ती सगळी. व्यवहारात गोंधळ घालणं परमार्थाचा उद्देशच नाही, परमपूज्य काका. मग जीवनमुक्ताच्या जीवनामध्ये काय? मला ते, हे जे भूतातलं जी भिन्नता आहे, हे जे भेद आहेत, हे सत्य वाटतात. मगाशीच बोललो आपण, त्या सत्यत्वाचं विष त्याचं निघून गेलेला आहे. हा माझा या जगताकडे बघण्याचा आणि जीवनमुक्ताचा जगताकडे बघण्याच्या दृष्टिकोनातला फरक आहे. संकल्पाची आहे सांज वेळ. खूप सुंदर ओवी आहे खरं. याचा फार सखोल विचार होऊ शकतो खरं. कारण संकल्पाची सांजवेळ म्हटलं, याचा अर्थ संकल्प आहे पण सांजवेळ नाही, असं होऊ शकतं की नाही? होऊ शकतं. अहो, अहम ब्रह्मास्मी काय आहे? संकल्पच आहे. पण तो संवादी संकल्प आहे. तिथे बुद्धीचे डोळे झाकले गेलेले नाही आहेत. पण ते जेव्हा झाकले जातात, विषय काय सुरू आहे आपला, आपण काय समजून घेतो आहे, तर विश्वभान अविद्या कार्य कसं आहे, म्हणजे माझ्याच मनाची ती निर्मिती कशी आहे, हे सांगणारी ही ओवी आहे. की खरं अखंडैक रसत ते ब्रह्मतत्वच आहे. पण त्याच्यामध्ये काय करतो मी? भेद पाडतो. आणि ते अखंडैक रस आहे हे सांगणारा पुढचा श्लोक आहे 390 क्रमांकाचा. तोही घेऊया आपल्या विचारांमध्ये. स्वयं ब्रह्मा स्वयं विष्णू स्वयं इंद्र स्वयं शिव स्वयं विश्वमिदम सर्वम स्वस्मादन्यन्न किंचन. म्हणजे स्वयं ब्रह्मा स्वयं विष्णू स्वयं इंद्र स्वयं शिव स्वयं विश्वम इदम सर्वम स्वस्मात अन्यत न किंचन. म्हणजे आत्माच ब्रह्मदेव, आत्माच विष्णू, आत्माच इंद्र, आत्माच शिव आणि आत्माच हे सर्व स्थावर जंगमात्मक विश्व आहे. आत्म्याहून दुसरे काहीही अणुमात्र देखील भिन्न नाही. ब्रह्मादी देव आणि सर्व विश्व एक आत्माच नटला आहे. छान शब्द आहे, नटलेला आहे तो विविध रूपांनी. आत्म्याहून भिन्न काहीही नाही. फार सुंदर. म्हणून म्हणलं की हा सिद्धांत सांगणारा हा पुढचा श्लोक 390 क्रमांकाचा. स्वयं ब्रह्मा स्वयं विष्णू, एकच अखंडैक रस असं ते ब्रह्मतत्व आहे. पण त्याच्यामध्ये भेद कोण पाडतोय? मी पाडतोय. एक आचार्य वार्तिकामध्ये सुद्धा एक सुंदर श्लोक येतो. स्मरणादी विभागेनं ज्ञातरे एकत्र यत पृथक. आचार्य बोलतात आहेत. म्हणजे काय? अखंडैक रस ते ब्रह्मतत्वच आहे, तेच मी आहे. फक्त खरं म्हटलं तर तेच आहे. पण स्मरणादी विभागेनं त्याच्यामध्ये मी खंड पाडतो. कशाचे खंड पाडतो? 3 अवस्थांचे खंड पाडतो. 3 कालाचे खंड पाडतो. 3 देहांचे खंड पाडतो. हे मी पाडलेले खंड आहेत. मीच ज्ञाता होतो, मीच ज्ञेय होतो, मीच ज्ञान होतो.
हे सर्व मीच करतो. मीच करतो म्हणजे माझ्या मनाची ही निर्मिती आहे. माझ्याच मनाची निर्मिती आहे. पण मूळ काय आहे? फक्त ज्ञानरूप ते ब्रह्मतत्व आहे. पण त्याच्यामध्ये हे मलिन मन म्हणजे अंतःकरण, साध्या भाषेत बोलूया, ते मिसळलं, ते गृहीत धरलं, ती उपाधी सत्य मानली, की फक्त भेद आणि भेदच आहे, दुसरं काहीच नाही आहे. म्हणून तर कठोपनिषद आपल्याला मार्गदर्शन करतं काय? मनसई वेद माप्तव्यम नेह नानास्ति किंचन. मृत्योः स मृत्युम गच्छति य इह नानेव पश्यति. मनसा एव इदम आप्तव्यम, त्याचा पदच्छेद आहे बरं का. वेद शब्द जरी असला तरी वेद नाही आहे त्याचा अर्थ. मनसे वेदम आप्तव्यम, मनसा एव इदम आप्तव्यम. म्हणजे काय? अंतःकरणानीच. कोणत्या अंतःकरणानी? ते जे मल ज्याचे निघून गेलेले आहेत, मगाशी उल्लेख झाला, रजोगुण तमोगुणाने विरहित असं जे मन, त्यांनीच काय करायचं आहे? आप्तव्यम, हे समजून घ्यायचं आहे काय? नेह न इह नाना अस्ति किंचन. किंचितही नाना नाही आहे, फक्त एकच तत्व आहे, एकच एकमेव तत्व आहे, ब्रह्म नावाचं तत्व. पण जो इथे सर्व नाना बघतो, य इह नानेव पश्यती, त्याचं काय होतं? मृत्यू स मृत्युम गच्छती. एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे. भाषा मृत्यूची आहे, पण दोन मृत्यूंच्या मध्ये काय असतो? जन्म. अहम ममतेच्या लवडसवडी, मातेनं पवतीची बापडी. जन्म मरणाची दुथडी, ढवळती ठेली. माऊली तेच वर्णन करते. जन्माच्या काठावरून मृत्यूच्या काठाकडे ढकलणं सुरू, मृत्यूच्या काठावर आलं, जन्माच्या काठाकडे ढकलणं सुरू. का? कारण मी अखंड भेदच बघतो. य इह नानेव पश्यति. आणि सांगतात काय आहे? देह नानास्ति किंचन. नेह नानास्ति किंचन. यत किंचितही नानात्व इथे नाही, यत किंचितही भेद इथे नाही. आणि मला मात्र भेदाशिवाय दुसरं या जगतामध्ये दुसरं काही दिसतच नाही. आता प्रश्न निर्माण होतो, पुन्हा मगाशीच आपण बोललो, कारण आपल्याला अत्यंत नेमकेपणाने, नेटकेपणाने आणि स्पष्टतेने आपल्याला हे सर्व समजून घ्यायचं आहे. की मग डोळे उघडल्यानंतर काय जीवनमुक्ताला भेद दिसत नाहीत का? त्यांना काय असं वेगळं काहीतरी दिसतं का? नाही. मी मगाशीच म्हणालो ना, आता व्यवहारात किती मोठा गोंधळ उडाला असता. त्यांनाही हा पुरुष आहे, ही स्त्री आहे, हा लहान आहे, हा मोठा आहे, हा तरुण आहे, हा मुलगा आहे, सगळं कळतं. पण हा भेद सत्य नाही असा त्यांचा दृढ निश्चय झालेला असतो. आता हे जीवनमुक्तासाठी ठीक आहे, पण माझ्यासाठी साधक म्हणून मी याचा अभ्यास कसा करायचा? हा मूळ विषय. कारण आपला विषय तोच सुरू आहे काय? ध्यानाची प्रक्रिया. हीच तर ध्यानाची प्रक्रिया आहे, अहंग्रह ध्यानाची. कोणती? आता डोळे उघडले, दिसतात की नाही? अखंड म्हणजे अनंत वस्तू मला दिसतात. प्रकाश आहे असं गृहीत धरूया आपण. सूर्याचा आहे का, चंद्राचा आहे का, दिव्याचा आहे, सोडून देऊ. पण प्रकाश आहे. नाना वस्तू दिसतात. कानाने नाना ध्वनी ऐकू येतात. स्पर्श करून नाना वस्तूंचा अंदाज घेता येतो, इत्यादी इत्यादी. पंच ज्ञानेंद्रियांनी अनंत वस्तूचं ज्ञान मला होतं. मुद्दा काय सुरू आहे? डोळ्यांनी पाहून ज्ञान होतं म्हणजे साध्या भाषेत बोलूया, कळतं. कानाने ऐकून कळतं. पंच ज्ञानेंद्रियांचा तुम्ही कुठलाही विषय घ्या, किंवा पंच ज्ञानेंद्रिय नसलेली एक अवस्था ज्याला स्वप्नावस्था म्हणतात, त्या स्वप्नात दिसणारे पदार्थ घ्या, सगळ्यांची गोळाबेरीज एकाच गोष्टीत होते की नाही? काय? या सर्व गोष्टी मला कळतात. पुन्हा, व्हॉट इज द कॉमन डिनॉमिनेटर? कळणं. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. हे आहे त्या नानात्वाच्या मागे असलेलं एकत्व बघण्याची प्रक्रिया. कारण इंद्रिय बनवलेलीच नानात्व बघण्यासाठी आहे.
अनेक वेळा आपण तो विचार करतो की ब्रह्मदेवाने ती बनवलीच तशी आहे. परांची खाणी व्यत्रुणच स्वयंभू. स्वयंभू म्हणजे ब्रह्मदेव. त्यांनी ती बनवलीच आहे, कारण मला प्रारब्धाचे भोग कसे मिळणार, व्यवहार कसा चालणार. त्यामुळे हे डोळे नावाचं जे माझं इंद्रिय आहे, नेत्र, ते नानात्व बघण्यासाठीच बनवलेलं आहे. म्हणून तर परमपूज्य काका नेहमी सांगतात, डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न ताबडतोब बंद करावा. ब्रह्म नावाचं तत्व डोळ्यांनी बघणं, त्याला हाताने स्पर्श करणं, कानाने ऐकू येणं. कानाने जे काही ऐकू येईल, डोळ्यांनी जे काही दिसेल, डोळे बंद करून जे काही दिसेल, ते ते नव्हे एवढं समजायचं फक्त. तर प्रगतीचा टप्पा निश्चित आहे तो साधनेतला, पण ते ते नव्हे. मग या नानात्वांच्या मागे नेह नानास्ति किंचन हा माझा हे, त्याला साधनरूप करायचं असेल तर कसं करायचं, ती मार्मिकता आपण शिकतोय. काय, शेवटी हे सगळं कळण्यापाशी येऊन थांबतं की नाही. जर कळलंच नाही तर डोळ्यांनी पाहून काही उपयोग आहे का, असा अनुभव येतो आपल्याला. त्याचं वर्णन करायला वेळ नाही आत्ता. व्यवहारात सुद्धा अनुभव येतो. डोळे उघडे आहे, डोळ्यासमोर गोष्ट घडते आहे, पण मला ती कळली नाही, असं अनेक वेळेला होतं. मग या सर्व गोष्टी, हे सर्व नानात्व, ही सर्व विविधता शेवटी कळण्यापाशी येऊन थांबते. आणि ते ज्याच्यामुळे कळतं तो ज्ञानरूप आत्मा, तो बोधरूप आत्मा, ते अमृत तत्व. होणाऱ्या प्रत्येक बोधाच्या मागे ते आहे. आणि केवळ तेच आहे. म्हणून स्वयं ब्रह्मा स्वयं विष्णू स्वयं इंद्र स्वयं शिव स्वयं विश्वमिदम सर्वम स्वस्मात अन्यत न किंचन, दुसरं काही नाहीच. आणि हा अनुभव जिथे येतो त्यालाच तर म्हणतात निर्विकल्प समाधी. समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर पुन्हा हे नानात्व दिसणार आहे, पण आता ते त्या मृगजळासारखं असणार आहे. हे पाणी नाही, प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. ही आहे ध्यानाची प्रक्रिया. हा आहे आपला चालू विषय. आणि 390 क्रमांकाचा श्लोक, त्याचा विचार आपला पूर्ण झाला, म्हणजे 2 श्लोकांचा अभ्यासात झाला. वेळ आपली संपलेली आहे. तर आपल्या चिंतनाला आज आपण इथे विराम देऊया आणि हे चिंतनपुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप धन्यवाद मंगेश दादा, तुम्हाला पुन्हा एकदा अष्टांग नमस्कार. तुमची एक शब्दांची कोटी मला आवडली. भेदाशिवाय दुसरं काही दिसत नाही. ऐकूनच गंमत वाटली, दुसरं काही भेदाशिवाय म्हणणं. कुणाला काही प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून विचारू शकतो. प्रश्न असलाच पाहिजे असा आग्रह नाही आहे, बरोबर ना? मंगेशजी, आग्रह नाही, पण माझा प्रश्न आहे. बोला. जे आपण जरा क्लॅरिटी मला, सामान्य आणखीन विशेष हे जे शब्द आपण वापरले, हं. ते सत म्हणजे सामान्य ज्ञान असं तुम्ही म्हणालात, राईट? म्हणजे आणि चित्त म्हणजे विशेष ज्ञान. चित्त नव्हे, चित्त. चित, आय एम सॉरी, या चित, या विशेष विशेष ज्ञान. पण त्याच्यामुळेच मग जरी भ्रम झालेला असला तरी आत्मा, हे अनात्मा आपल्याला दिसू शकतो, त्याचं कारण सत आहे का मग ते? हं. तेच सांगणं सुरू आहे की हा. आपल्याला जे जग जाणवतंय, हम्म, जे जग भासतं आहे, हम्म, ती भ्रांती आहे. तो हम्म, जग हे अध्यस्त आहे, हम्म, विवर्त आहे, असं आपण शिकलो. असं शास्त्र आपल्याला सांगतं, बरोबर? हम्म, हे समजून घेण्यासाठी म्हणून आपल्याला रज्जू सर्पाचा दृष्टांत नेहमी देण्यात येतो. या.
आणि म्हणून मी एक वाक्य वापरलं, ते वाक्य साधं वाक्य आहे पण खूप छान वाक्य आहे ते समजून घेण्यासाठी, हे की मला दिसत सर्प असला तर मी पाहत रज्जूच असतो. या. हं, अँड दॅट एक्सप्लेन्स इट व्हेरी वेल. हं, सामान्य आणि विशेष म्हणून. कारण रज्जूचं जे असणं आहे, म्हणून मी त्या दृष्टांतापुरती रज्जूला सत म्हणालो. हं, हं, त्या सतमुळे सर्पाला अस्ति म्हणजे अस्तित्व प्राप्त झालं. हं, हं. त्याला अस्ति म्हणतो आहे की नाही. या, कारण रज्जूच नसती तर सर्प दिसला असता का? साधं गणित आहे या. समजून घेण्याचं. हं, हं, म्हणून तर पहिले काहीतरी आहे असं ज्ञान होतं, ते सामान्य ज्ञान. हं, आणि मग सर्प आहे असं ज्ञान होतं, ते भ्रांतीचं ज्ञान आहे. आणि ते भ्रांती का झाली? तर अधिष्ठानाचं ज्ञान नाही म्हणून, रज्जू कळलेली नाही म्हणून, या. हं. पण म्हणजेच तिचं विशेष ज्ञान नाही म्हणून. तुमच्या हं, हं, प्रश्न हं. म्हणून जीवनमुक्त लोक असतात, त्या किंवा जे असतात जीवनमुक्त, त्यांना हे सगळं दिसू शकतं, वाद झाला असला तरी. ह्याचंही कारण मग सतच आहे ना. साधी गोष्ट आहे. आता आपण कल्पना करू, विवेक चूडामणी या ग्रंथाचा पण अभ्यास करतोय. कोणी लिहिला तो ग्रंथ? आद्यशंकराचार्य हं, लिहिला ना. हं. त्यांना ग्रंथ तरी लिहिता आला असता का? राईट. हं, एवढं मोठं कार्य त्यांनी केलं, 4 पीठं स्थापन केली, हं, प्रचंड कार्य आचार्यांनी, इतक्या आचार्य असते शेवटी अर्थातच, कमी हं, वयाने केलं. हं, एवढं सगळं कार्य ते करू शकले असते का? हं, हं. नाही, करूच बरोबर. नसते शकले जर त्यांना भेद कळला नसता, दिसला हं, नसता. हं, पण तो सत्य नाही हे आता कळल्यामुळे ते निर्विकार राहू शकतात. हं, हं, मी करता नाही हे समजत असल्यामुळे त्यांनी केलेलं कार्य नैष्कर्म्य दशेत केलेलं कर्म ठरतं. हं, ते कर्तृत्व भोक्तृत्व संपून गेलेलं आहे पूर्णपणे. हं, तरीही कार्य सुरू आहे. हेच तर शिकायचं आहे आपल्याला. हं. म्हणून त्यांनाही ते दिसतं आणि आपल्यालाही दिसतं, पण ते वेगळ्या तऱ्हेने दिसतं. बरोबर. हा, मला ते सत्य वाटतं आणि म्हणून हा. मी सुखी होतो, दुःखी होतो, विकारी होतो. माझं मन अंतःकरण विकारी होतं. मी स्वतःला हं, कर्ता समजतो. त्याच्यामुळे भोगते पण मला घ्यावंच लागतं. हं, या सगळ्या भानगडी, अनर्थ परंपरा हं, हं. त्याच्यात. कारण ओके. मला अधिष्ठानाचं अजून ज्ञान नाही. म्हणून बरोबर. मला सर्प सत्यच वाटतो. कितीही विवेक चूडामणीचा अभ्यास करताना ते पटलं हं, तरी त्याला त्याग होता हं, सवेची जाते. हं, हं. तिथेच अधिकाराचा विषय येतो पुन्हा एकदा. हं. म्हणून कळलं तरी वळत नाही. या. हळूहळू वळतो, वेळ लागतो. हं, शनैही शनैही आचार्यांचा शब्द आधीच्या श्लोकात, हं, वेळ लागतो. हं. या. धन्यवाद. लक्षात आलं. मंगेश दादा, मला एक प्रश्न आहे. तुम्ही कळण्याबद्दल कॉमन डेनॉमिनेटर असं म्हणून सांगितलं, समजवलं. आता पेन कळतं, मॉनिटर कळतो, लॅपटॉप कळतो इत्यादी. मग जेव्हा मी मुरगुडला जातो सव्यसाची मध्ये, समोर सद्गुरू असतात, तेही मला कळतात. त्यांचं रूप कळतं, ते जे बोलतात तेही कळतं. पण ते प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे ही निष्ठा आहे, ही श्रद्धा आहे. हं. तर तिथे जे कळतं त्यांच्याकडून, त्याच्याकडे साधक दृष्टीने कसं बघावं? तर कारण दोन वाक्यांचा काही संबंध नाही आहे तसा. कारण मला असं वाटलं की तू कळण्याबद्दल काहीतरी विचारतोय. पण तेही ब्रह्मरूप, म्हणजे त्यांचा देह मी ब्रह्मरूप मानतो, आणि मग म्हणजे तिथून जे जे मला प्रबोधन होतं. एक लक्षात ठेव, कळणं हम्म. कळणं जे आहे, आपण ज्याला कळणं म्हणतो आहे, ते त्रिपुटीयुक्त आहे. मग ते भ्रमज्ञान असू दे, म्हणजे सत्यत्वाने कळलेलं असू दे, किंवा विसंवादी ज्ञान असू दे, किंवा संवादी ज्ञान असू दे, दोन्हीही ज्ञान त्रिपुटीयुक्तच आहेत. त्यामुळे अहम ब्रह्मास्मी हे जे आहे, हे जे ज्ञान आहे किंवा ही जी वृत्ती आहे म्हणूया, ही सुद्धा त्रिपुटीयुक्तच आहे. फक्त ती संवादी आहे आणि त्याच्या विरोधी जे आहे ते सगळं विसंवादी आहे. उदाहरणार्थ,
मुद्दा असा की मुरगुडला गेल्यानंतर डॉक्टर काकांच्याकडून जे ज्ञान तू ग्रहण करतो आहेस ते त्या देहामध्ये ब्रह्मतत्वाचा अनुभव घेतला गेलेला आहे असं बोलूया आपण. म्हणून ब्रह्मवेद ब्रह्मैव होती म्हणतात. आता देहासकट ब्रह्म होतो याचा अर्थ काय? देह विकारी आहे की नाही? आपण समजतो तसा त्याचा अर्थ नाही आहे बरं का. देहासकट ब्रह्म म्हणजे देह विकार, त्याला विकार कसा झाला असता? ब्रह्म विकारी आहे का? नाही आहे. बरोबर. होय. म्हणून तर औषध घ्यावं लागतं, डॉक्टरकडे जावं लागतं, इत्यादी इत्यादी. सगळे जे विकार आहेत ते देहाचे विकार आहेत. देह त्रिगुणात्मक आहे, पण ते त्या मायेच्या, त्रिगुणात्मक मायेच्या पलीकडे निघून गेलेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते देह झोळ ऐसे मानुनी ठेले आपण पे आपणची होऊनी. जैसे मठ गगना भरुनी गगनची असे माऊली बोलते, त्यांचं वर्णन करते. ते वर्णन डॉक्टर काकांना लागू पडतं. म्हणून काका अखंड प्रसन्न असतात बघतो. शरीराचं काय भलं काय, चांगलं आहे वाईट आहे त्याचा त्यांच्या साध्या भाषेत बोलूया चित्तवृत्तीवरती काही परिणाम होतो का? नाही होत. असा त्याचा अर्थ आहे. पण तिथून जे ज्ञान आपण ग्रहण करतो, तुझा जो मूळ प्रश्न आहे, हम्म. ते ज्ञान या दृष्टीने ते त्रिपुटीयुक्तच आहे. कारण गुरु आणि शिष्य हे दोघं स्वतः त्रिपुटीचाच भाग आहेत. नक्कीच. हो. पण ते संवादी आहे आणि त्याच संवादातून एक वेळेस येणार आहे बंधुर्न मित्रन गुरुर नैव शिष्य चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हम्म. अनुभवाचा विषय आहे. तिथे मात्र आता गुरुही नाही, तिथे शिष्यही नाही, तिथे बंधू नाही, तिथे कोणीच नाही. म्हणून त्याच्या पुढचा श्लोक आचार्य सांगतात, जो मी नेहमी म्हणतो, अहम निर्विकल्पो निराकार रूपो. त्याला आता कुठलाच विकल्प नाही. पण जोपर्यंत गुरु शिष्य हा व्यवहार सुरू आहे तो मायेच्याच प्रांतातला आहे. त्रिपुटीयुक्तच आहे तो. ठीक. हम्म. समर्थ म्हणतात ना, जेथ माया स्पर्शो शकेना, सद्गुरूंचं वर्णन करतात. पुन्हा देहाचा विचार केला तर देह माईकच आहे, पण जेथं माया स्पर्शो शकेना याचा अर्थ नेमका काय आहे? तो तोच आहे मी जो म्हणालो. ते त्या तीन गुणांच्या अतीत झालेले आहेत. म्हणजे तीन गुण जे काही आणून देत आहेत त्याचा सहज अव्हेर तिथे आहे. तो गुणत्रया ते अव्हेरी. हम्म. माझे हे न करी, हे आपल्यासाठी साधन आहे, पण ते त्यांचं लक्षण आहे. ते त्यांचं लक्षण आहे. त्रिपुटीचा मुद्दा नक्कीच लक्षात आला. फक्त माझा प्रश्न म्हणजे त्याचंही उत्तर मिळालं खरं म्हणजे. तो प्रश्न असा म्हणजे पुन्हा पुन्हा एकदा विचारतो, तो म्हणजे असा की इथे शुद्ध बुद्धी आहे त्या देहात, आणि त्याच्यातनं जे जे प्रबोधन होतं ते सत्यच आहे असं ह्या रूपाने ग्रहण करणं. बरोबर आहे. ते ह्या बरोबर आहे सर. अर्थाने हां. ते तर आहेच, कारण त्यालाच गुरु शिष्याचा संवाद म्हणतात ना. हम्म. ते तर अगदी बरोबर आहे, प्रश्नच नाही. शरीर ब्रह्मरूप होतं बोललात, म्हणजे देहाने तो ब्रह्मरूप, पण देहाला सगळं असलं तरी तो, म्हणजे ते थोडस परत सांगा. आणि देह माईक आहे की नाही असं म्हणालो. हो. हं. त्यामुळे असं स्थूल दृष्टीने तो विचार नाही आहे देहासकट ब्रह्म होतो म्हणजे काय. तर त्या काय म्हणूया, त्या देहातले ते मी जसं म्हणालो मायेच्या पलीकडे त्रिगुणात्मिका माया जी आहे, अव्यक्त नामनी परमेश शक्ती तिचं वर्णन करतात की नाही, याच्यात असं आहे ते त्रिगुणात्मिका परा अशी जी त्रिगुणात्मिका जी माया, तिच्या पलीकडे ते निघून गेलेले आहे. त्याचा परिणाम त्यांच्यावरती होत नाही साध्या भाषेमध्ये. हम्म. पण देह हा त्रिगुणात्मकच आहे. हम्म. हा देह सुद्धा ज्यांचा असा नाही
आहेत एक प्रकरण, त्याला परमेश्वर असं म्हणतात. ते रामकृष्णांचे देह आहेत, ज्यांना गुलाबराव महाराजांनी अनध्यस्त विवर्त अशी नवीन आपल्याला एक संज्ञा दिली, की विवर्त तर आहे, देह विवर्त त्यांचंही आहे, कारण जगतामध्ये आहे, पण अध्यस्त नाही, अनध्यस्त आहे. हम्म, हम्म, हम्म. करा, विचार करा. मला हो ना, हे ओव्हर फारच ग्लास, तुमच्या खिडकी बंद असली तरी चेहऱ्यावरचा ओव्हर ग्लास दिसतोय मला, तो आहे. कॉम्प्युटरचा जो असतो तो. बापरे. हे म्हणजे विचारच करायला पाहिजे, आता काय बोललात शेवटी ते. हम्म. अध्यस्त विवर्त. लीला विग्रह, त्याला आपला नेहमीचा शब्द सांगायचा झाला तर लीला विग्रह आहे तो. हो. आपला कर्म विग्रह आहे सगळ्यांचा. हा. ठीक आहे, आणखी काही प्रश्न नसतील तर मी शेवटचा श्लोक घेऊ. चालेल. ठीक आहे. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनांचे मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्री